हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाउज साठी एका त्यांनी कमेंट्स केली होती की त्यांना साध्या पेपरावरती पेपर कटिंग करायची आहे, त्यानंतर ब्लाउजवर आपण कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओला जरा उशीर झालाय, पण आज आपण हा व्हिडिओ इथे बघणार आहोत। तर इथे मी कटोरी ब्लाउज मापाला घेतले, सेम माप घ्यायचे। आधी आपण पेपर पॅटर्न काढणार आहोत, त्यानंतर मी इथे साधं पीस घेतले, मग आपण ते ठेवून इथे पीसवरती कटिंग करायची आहे। तर आधी तो जो पाठीमागचा पार्ट आहे त्यासाठी आपण ना पेपर पॅटर्न मी काढणार नाही, कटोरीचा जो पार्ट आहे जसं की कटोरी, साइड पट्टी आणि योगपट्टी हे आपण पेपर कटिंग इथे करणार आहोत। तर त्यासाठी आपण करायचं काय, मी इथे मापाला ब्लाउज घेतले, इथे साधा न्यूजपेपर घेतलाय, याला आपण डबल फोल्ड इथे ठेवलाय, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली। हा आपला हुकचा जो पार्ट आहे या पार्ट पासून याचा आपण पूर्ण मेजरमेंट घ्यायचंय। तर तुम्ही मी जशी माप घेणार आहे त्यानुसार आपल्याला इथे माप टाकायची आहेत। तर आधी तर आपल्याला उंची बघायची आहे। तर उंची बघा, ब्लाउजची जी उंची आहे या पॉइंटला 12.5 तयार आहे, 12.5 उंची इथे तयार आहे। त्यानंतर चेस्टचं मेजरमेंट बघायचं आपल्याला, तर 8.5 याचा चेस्ट घेर आहे, म्हणजेच 34 इंचाचा चेस्ट घेर आहे, 8.5 याचा आपल्याला चौथा पार्ट इथे दाखवतोय। तर ही दोन माप आपण इथे घेतली। तर ही जी आपली बंद बाजू आहे 12.5, यामध्ये तुम्हाला काय करायचंय, 12.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे, त्यानंतर 1 इंच आपल्याला यात एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजेच की 13.5 इंचावरती। आता हे झालं उंची विषयी। आता गळा, जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी मी इथे आपल्याला गळ्याचं जे माप आहे, आपण पुढचा पार्ट इथे कट करतोय, तर गळ्याचं माप पाठीमागच्या मापावर डिपेंड असतो की आपल्याला शोल्डर हे किती घ्यायचंय। तर गळा इथे या पॉइंटला तयार जो आहे, तो जो गळा आहे तो इथे 9 इंचाचा गळा, इथे तिरकसं मेजरमेंट घ्यायचंय। तयार गळा 9 इंचाचा आहे। तर 9 इंचाचा जेव्हा आपण इथे गळा येतो आणि आपले चेस्ट घेर आहे 34 इंचाचा, तर या पॉइंट पासून शोल्डर आपल्याला घ्यायचंय 5.5 इंचावरती, 5.5चं शोल्डर घ्यायचंय। त्यानंतर आता मुंढ्याची उंचीसाठी माप कसं घ्यायचंय, तर हा आपला पाठीमागचा पार्ट आहे, पाठीमागच्या पार्ट पासून शोल्डर वरती टेप ठेवायचा आहे आणि काखीत तुम्हाला तयार हा पॉइंट कुठल्या पॉइंटला दिसतोय, तर बघा या पॉइंट पासून साधारण इथे 6 इंचावरती आपल्याला इथे बॉक्स बनतोय 6 इंचावरती। बघा 6 वरती तुम्हाला इथे माप दिसत असेल या पॉइंट पासून। तर हे झालं मुंड्याच्या उंचीचं। तर यात कमी जास्त करायचं नाही, 6 आपल्याला माप भेटलंय, तर आपण काय करायचं, 6 वरती इथे एक पॉइंट टाकायचा आहे। 6 वरती पॉइंट घेतलाय, त्यानंतर आपण चेस्ट घेर 8.5 जे माप आपल्याला दाखवलं ते आपल्याला या पॉइंटला टाकायचं 8.5। यात घ्यायचं आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी। तर हा आपला आता मुंड्याचा जो पार्ट आहे तो आपला इथे रेडी झाला, याला आपण ड्रॉ करून घ्यायची। तुम्ही स्केल घ्यायची, स्केलने माप जे ते व्यवस्थित इथे ड्रॉ होईल। इथे मी हाताने करते, पण तुम्ही स्केलचा वापर करायचा आहे। तर आता आपल्याला हा आपला फ्रंट पार्ट आहे। आता बॅक पार्ट साठी आणि फ्रंट पार्ट साठी, बॅक पार्ट साठी जेव्हा तुम्ही आपण गोलाई घेतो ती आपल्याला 1.5 इंचावरती घ्यायची असते, आणि फ्रंट पार्ट साठी गोलाई आपल्याला इथे 1 इंचावरती घ्यायची लागते। तर या पॉइंट पासून आपल्याला हलकीशी घ्यायची गोलाई। मी दोघंही इथे मुंड्याची माप टाकलीत। आता गळ्याचा आपण मेजरमेंट आहे, पण आपण फ्रंट पार्ट इथे कट करतोय। गळ्याचा जो घेर आहे तो घ्यायचा आपल्याला इथे 2.5 इंचावरती। आता पुढच्या गळ्याचं माप बघायचं आपल्याला आता पूर्णपणे पुढचा पार्ट इथे कट करायचा आहे। त्यासाठी हुकवाला पार्ट मी या पद्धतीने इथे ठेवून घेतलाय। आता पुढचा जो गळा आहे तो 6 इंचाचा रेडी आपलावाला, तो कमी होतो, पण टाकताना आपल्याला या पॉइंट पासून 6 इंचावरती घ्यायचा आहे। पुढचा गळा मी इथे 6 वरती ड्रॉ करते आणि इथे बॉक्स बनवायचा एक। आता याची पण एक सोपी पद्धत दाखवेन तुम्हाला। या पॉइंट पासून या पॉइंटला 1/2 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि प्रॉपर आपल्याला या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता हे झालंय, त्यानंतर आता कमरेचं आपल्याला माप टाकायचंय। कमरेचं माप कसं घ्यायचं आपल्याला, तर या पॉइंट पासून 8 इंचावरती दाखवतंय। तर आपल्याला 32 इंचाचा कमर घेर आहे
8 याचा आपण चौथा पार्ट लिहूया आणि इथे आपण परत इथे आपण 2 इंचची मार्जिन घेतोय. पाठीमागे टक्स टाकायचं, इथे पण आपण 2 इंचची मार्जिन घेतली, खाली पण आपण 2 इंचची इथे मार्जिन घेतली. तर आपण उंचीचा आता बघा मेन जो पार्ट आहे तो आता कटोरीचा पार्ट आहे. आपल्याला कटोरी इथे कट करायची आहे. त्यानंतर साईड पट्टीचा आपल्याला माप टाकायची आहे. ती कशी टाकायची आहे, वरून आपल्याला पॉईंट कसा घ्यायचा आहे, रेडी आपल्याला हे बघायचं आहे की आपली साईड पट्टी योगपट्टीला कुठे मॅच करते, या पॉईंटचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर हे दाखवतंय इथे 9.5 इंचावरती. इथं 9.5 दाखवतंय, या पॉईंटला तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या, म्हणजेच की 10.5 इंचावरती. आता हे आपलं कटोरीचं माप झालंय. वरून आपण 10.5 घेतलंय. कटोरीचा पॉईंट टाकण्यासाठी आडवं माप. आता कटोरीचं आडवं माप कसं घ्यायचंय, हा आपला कटोरी पॉईंट आहे. कटोरी आपली 34 इंचासाठी आता जे ब्लाऊज तुम्हाला बरोबर बसते त्याचं आपल्याला माप घ्यायची. तर बरोबर या पॉईंट पासून तर या पॉईंट पासून 5.5 इंचाची आपली इथे कटोरी आहे. तर 5.5 ची इथे आपली कटोरी आहे. तर वरून आपण जे 10.5 घेतलं ते या पॉईंट पासून आपल्याला घ्यायचं इथे 5.5 इंचावरती. या पॉईंटला वरून आपण घेतलंय 10.5, या पॉईंट पासून आपण घेतलंय 5.5. आता हे जे आहे साईड पट्टीचं आपल्याला माप घ्यायचंय. आता हे कसं घ्यायचंय, तर ही रेडी साईड पट्टी, सेंट्रल पॉईंट घ्यायचा मुंड्याचा. आता या पॉईंटला बघा तयार दाखवते आपल्याला हे 1.5 इंचावरती. इथे शिवून जो पार्ट आहे तो साईड पट्टीचा आणि मुंड्याचा या दोघांमधलं माप या कापडाचं येतं इथे 1.5 इंचावरती. तर इथं 1.5 येतंय, 1 इंच या पॉईंटला, आणि आपल्याला शिवून इथे 1.5 हवंय. तर या पॉईंटला जो आहे तो आपण इथे एक्स्ट्रा कापड घेणार आहोत. आपण 1 इंच या पॉईंटला घेतलंय. आता सेम याच पॉईंटला जे मेजरमेंट आहे आतल्या साईडला आपल्याला इथे घ्यायचंय. या पॉईंट पासून 1.5ला फक्त 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचंय. म्हणजे 2.25चं पूर्ण आपलं इथे साईड पट्टीचा घेर आहे 2.25 इंचावरती. 1 इंच हा आणि 1 आणि जस्ट 2 पॉईंट बाहेर, म्हणजे आपण 2.25 इंचाचा इथे आपण साईड पट्टीचा घेरा घेतलाय. आता हे झालंय. त्यानंतर या पॉईंट पासून इथे आपल्याला घ्यायचंय हे माप. कटोरीचं गळा जास्त मोठं होणार नाही, हा आपण इथे 5 इंचावरती घेतोय, वरून 5 इंचावरती. 1, 2 आणि 3 तिघही पॉईंट आपल्याला मॅच करायचे. ही आपली कटोरी रेडी झाली. यात आपल्याला वाढीव कटोरी करायची, पण त्याआधी जे तयार माप आहे ते साईड पट्टीचं माप आहे. इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करायची. इथे आपली साईड पट्टी रेडी झाली आहे. साईड पट्टी रेडी झाली आहे. आता यात योगपट्टी पण रेडी आहे, पण यात महत्वाचं काम काय करायचं, आपल्याला 1 इंच आत घ्यायचंय. मी 1 इंच आत घेतलं. आता 5.5चा आपला कटोरी आहे त्याचा आपल्याला सेंट्रल पॉईंट काढायचा आहे. या पॉईंटला सेंट्रल पॉईंट काढला. आता सेंट्रल पॉईंट पासून इथे घ्यायची आपल्याला हलकीशी गोलाई. यानुसार योगपट्टी रेडी आहे, साईड पट्टी रेडी आहे, फक्त कटोरी आपल्याला इथे वाढीव करायची. तर आपण हा पार्ट इथे कट करून घेऊया. तर आता काहींना असा प्रश्न पडतो की पेपर कटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा अजून यात एक्स्ट्रा घ्यायचंय का, किंवा आपल्याला योगपट्टी वाढवायची आहे किंवा आपल्याला साईड पट्टी अजून वाढवायची. तर अजिबात नाही. जिथे मी ड्रॉ केलंय केच पेनने मी त्याच पॉईंटला कट करते. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा घ्यायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही याला कापडावर ठेवणार तेव्हा सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा इथे घ्यायचं नाही. आहे तशी माप आपल्याला इथे घ्यायची. यात योगपट्टी सुद्धा आपण कापड जो आहे तो वाढवूनच घेतलाय. फक्त कटोरी जी ती आपल्याला दुसऱ्या कागदावरती अजून वाढवून घ्यायची आहे. हे आपलं परफेक्ट 34 साईजचं आपलं हे परफेक्ट इथे पेपर पॅटर्न असणार आहे. आता मी ह्या ब्लाउजावरनं तुम्हाला दाखवलं, पण 34 साईजसाठी तुम्ही आणि कुठलं ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही हे पेपर पॅटर्न इथे वापरू शकता. तर आता बघा या पॉईंटला जसं ब्लाऊजचे दोघंही जे पार्ट आहेत आपलेवाले, मी मुद्दामच इथे पेपर डबल फोल्ड ठेवलाय, कारण बरेचसे जे नवीन शिकणारे असतात त्यांना असं कळत नाही की कसं हे पेपर पॅटर्न निघालंय. ते दोघंही पॉईंटला बघा तुम्ही आपण ठेवलेत. यानुसार आपलं पूर्ण जे ब्लाऊज आहे ते इथे रेडी होतं. खाली योगपट्टी आली आहे आणि कटोरी. आता तसं बघायला गेलं तर ही आपली परफेक्ट कटोरी आहे. फक्त जो आपण कटोरीला जो टक्स देतो तो ते माप याच्यात नाही, जे की आपल्याला कटोरीला वाढवून घ्यायचंय. पण मी तुम्हाला एक नुसतं तिथे अंदाज द्यावा म्हणून आपण हे पूर्ण जे ब्लाऊज आहे ते इथे बघतोय. या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज इथे या पद्धतीने रेडी होतं. तर हे झालंय. आता आपण
आपल्याला कटोरी जी ती आहे तशी एका पेपरावरती ड्रॉ करून घ्यायची आहे। आता या पॉइंटला इथे आपण जशी आहे तशी आधी आपण याला ड्रॉ करतोय। त्यानंतर हा जो आपण 1 इंच आत नेलाय हा पॉइंट आपण इथे सरळ ड्रॉ करायचा आहे। मेजरमेंट घेताना लक्षात येत नाही त्याच्यामुळे मी 1 इंच आधी सरळ ड्रॉ करून घेतलंय। आता या पॉइंटला काय करायचं आपल्याला इकडे 1.5 इंच वाढवायचंय आणि या साइड पासून पण आपण 1.5 इंच वाढवायचंय बरोबर। त्यानंतर हे जे आपले 5.5चं मेजरमेंट आहे याचा आपण इथे सेंट्रल पॉइंट काढायचं या पॉइंटला। याचा सेंट्रल पॉइंट काढल्यानंतर खाली पण टक्ससाठी आपण 1.5 इंच वाढवायचंय। 1 2 3 तिघाही पॉइंटला आपण 1.5 इंच 1.5 इंच आणि 1.5 इंच वाढवले। आता हा जो आपला गळ्याचा पार्ट आहे ब्लाउजचा या दोघही पॉइंटला आपल्याला अंदाजे अगदी अर्धा इंच आपल्याला हा गळ्याचा जो पार्ट आहे इथे याला आपल्याला वाढवायचा आहे। आता हा पॉइंट या पॉइंटला मॅच करायचा आहे आणि हा जो पॉइंट आहे हा या पॉइंटला मॅच करायचा आहे। हे झालं। त्यानंतर इथे तिघही पॉइंट मॅच करायचे। आता याच्यामध्ये जो महत्त्वाचा पॉइंट आहे तो आपण जो 1 इंच आत नेलं तर याला कशी गोलाई द्यायची याला आपल्याला 1 इंच इथे आत घ्यायचंय आणि टक जो आपण आडवा टाकतो जे वाढवलं आपण 1.5 इंच या पॉइंट पासून आणि 1.5 इंच या पॉइंट पासून याला आपल्याला मॅच करायचंय। हा महत्त्वाचा मुद्दा आहे कटोरीतला। हा आपण इथे मॅच केला। आता आधी आपण कटोरी इथे कट करून घेऊया मग तुम्हाला मी टक्स कसा टाकायचा हे दाखवते। कुठल्याही प्रकारचं अजून एक्स्ट्रा घ्यायचं नाही फक्त आपण टक्ससाठीच कटोरी वाढवून घेतली आहे बाकी सेम माप आहे चाललं। तो या पद्धतीने आता कटोरी अगदी रेडी आपली। खाली आपण 1.5 इंच वाढवलं होतं पण 34 साइज साठी जो टक्स असणार आहे आपला 2 इंचाचा उभा टक्स असणार आहे आणि त्यानंतर आडवा जसं की मी इथे 1.5 इंच वाढवलं होतं तेच आपण इथे जिथे मी लाईन ड्रॉ करते शिलाई आपल्याला याच पॉइंटला घ्यायची। आता ही कटोरी आपली अगदी रेडी झाली। आता काहींना हा प्रश्न पडेल की कटोरी जेवढी आपण वाढवली तेवढी शिलाईसाठी एक्स्ट्रा कापड भेटलाच नाही तर तसं काही होणार नाही। यात आपल्याला जो आपण 1 इंच इथे आत घेतो कापड जेव्हा आपण कापड इथे 1 इंच आत घेतो जेव्हा आपण कटिंग 1 इंच आत करतो तेव्हा कापड हा या पार्टमध्ये 1 इंचने वाढून जातो त्याच्यामुळे तो आपल्याला शिलाईत बरोबर कापड होतो। त्यानुसार आपण कटोरी वाढीव कटोरी पण इथे रेडी करून घेतली आहे। आता कटोरी रेडी झाली आहे। पूर्ण जी कटिंग आहे म्हणजे पेपर पॅटर्न जे आहे ते आपलं कंप्लीट झालंय। आता पेपर पॅटर्न मध्ये बघा आपण या पॉइंटला पेपर पॅटर्न रेडी। फक्त जे नवीन शिकतात त्यांना जो प्रश्न पडणार आहे तो म्हणजे असा की पाठीमागचा पार्ट कसा करायचा आहे तर आपण पूर्ण ब्लाउज वरती कटिंग पाहूया।